नमस्कार. विचार करा, एक साधा शब्द, फक्त एकच शब्द, यावरून इतका मोठा वाद होऊ शकतो की प्रकरण थेट हाणामारीपर्यंत पोचावं. हे खरं आहे. आज आपण A.G. गार्डिनर यांच्या एका क्लासिक निबंधातून शिष्टाचाराची खरी ताकद समजून घेणार आहोत. आणि याची सुरुवातच होते एका धक्कादायक घटनेनं. लंडनमधली एक गजब बजलेली सकाळ. एक लिफ्टमन एका प्रवाशाला अक्षरशः लिफ्टच्या बाहेर ढकलून देतो. का? तर या एका छोट्याशा घटनेमुळे शिष्टाचार, कायदा आणि आपल्या भावना यांच्यातल्या नात्यावर एक मोठी चर्चा सुरू झाली. पण असं नेमकं झालं तरी काय असेल की त्या लिफ्टमॅनला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं? तुम्हाला वाटेल की कारण खूप मोठं असेल, पण खरं तर कारण अगदीच क्षुल्लक होतं, पण त्याचा परिणाम मात्र खूप मोठा होता. आणि इथेच या निबंधाचा खरा गाभा आहे. कायदा आणि आपल्या भावना यांच्यात एक अदृश्य सीमारेषा आहे. म्हणजे कोणती गोष्ट गुन्हा आहे आणि कोणती गोष्ट फक्त असभ्यपणा आहे, यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, वादाचं मूळ किती साधं होतं. प्रवासी लिफ्टमध्ये आला आणि म्हणाला, वर. लिफ्टमनला वाटलं की त्याने कृपया वर असं म्हणावं, पण प्रवाशाने साफ नकार दिला. आणि मग काय, लिफ्टमनने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. आता बघा, कायदा तुम्हाला शारीरिक हल्ला किंवा मारहाणीसाठी शिक्षा नक्कीच देतो, पण उद्धट बोलण्यासाठी किंवा नाराजी दाखवण्यासाठी नाही. कायदा आपल्या शरीराचं संरक्षण करतो, आपल्या भावनांचं नाही. आणि हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. गार्डिनर यांची ही कल्पनाच किती भन्नाट आहे, नाही का? विचार करा, जर प्रत्येक उद्धट वागणुकीसाठी आपण हिंसेचा वापर करू लागलो तर समाजात काय गोंधळ माजेल? सगळीकडे अराजक पसरेल. म्हणूनच शिष्टाचारासाठी कायदा बनवणं हे जवळजवळ अशक्य आहे. हे मान्य आहे की असभ्यता बेकायदेशीर नाही, पण त्यामुळे होणारी भावनिक इजा ही शारीरिक जखमीपेक्षा खूप जास्त खोल असू शकते. म्हणजे बघा, पायाला लागलेला मार काही दिवसात बरा होतो, पण स्वाभिमानाला लागलेली ठेस आपला पूर्ण दिवस खराब करू शकते. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. गार्डिनर यांच्या मते वाईट वागणूक ही एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी असते. ती एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरत जाते. ही साखळी बघितली का? म्हणजे असं असू शकतं की त्या प्रवाशाचा दिवस आधीच खराब झाला होता. कदाचित त्याच्या ऑफिसमधल्या मालकाने त्याला काहीतरी सुनावलं असेल आणि त्या मालकाचा त्याच्या पत्नीशी वाद झाला असेल, आणि हे चक्र असंच सुरू राहतं. एका छोट्याशा असभ्यतेची लहर बघता बघता संपूर्ण समाजात पसरते. आणि हेच या साखळीमागचं एक कठू सत्य आहे. आपला राग, आपली चिडचिड आपण नकळतपणे इतरांपर्यंत पोचवतो, आणि त्यामुळे संपूर्ण सामाजिक वातावरणच दूषित होतं. पण थांबा, या नकारात्मकतेच्या साखळीला तोडण्याचा एक खूप शक्तिशाली उपाय सुद्धा आहे. तो उपाय म्हणजे सौजन्य. आता आपण याच सकारात्मक उपायाबद्दल बोलूया. गार्डिनर काय म्हणतात बघा, कृपया आणि धन्यवाद हे शब्द सामाजिक व्यवहारांमधल्या चढण्यासारखे आहेत. हे ते छोटे शब्द आहेत जे आपल्या जीवनाचं यंत्र सुरळीत चालण्यासाठी वंगणासारखं, म्हणजे ऑइलसारखं काम करतात. आणि हा विचार प्रत्यक्ष जीवनात कसा दिसतो हे दाखवण्यासाठी लेखक आपल्याला एका खऱ्या आयुष्यातल्या हिरोची ओळख करून देतात. आणि हा हिरो म्हणजे एक साधा बस कंडक्टर आहे, ज्याचा चांगला स्वभाव असभ्यतेच्या समस्येवर एक उत्तम उपाय म्हणून समोर येतो. ह्या कंडक्टरच्या वागण्याकडे बघा. तो फक्त आपलं काम करत नव्हता, तर तो आपल्या कामातून आनंद पसरवत होता. त्याचा हसरा चेहरा, त्याची लोकांना मदत करण्याची वृत्ती, यामुळे बसमधलं वातावरणच एकदम प्रसन्न होऊन जायचं. आणि हाच या कथेचा सर्वात महत्त्वाचा आणि सकारात्मक संदेश आहे की जर वाईट वागणूक संसर्गजन्य असेल, तर चांगली वागणूकही तितकीच, किंबहुना त्याहून जास्त संसर्गजन्य आहे. एका चांगल्या वागणुकीतून सकारात्मकतेची एक नवी साखळी सुरू होऊ शकते. आता या दोघांची तुलना करून बघा. लिफ्टमन आणि कंडक्टर यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. एका बाजूला लिफ्टमन आहे, ज्याने रागाच्या भरात परिस्थिती आणखी बिघडवली, तर दुसऱ्या बाजूला कंडक्टर आहे, ज्याने स्वतःहून पुढाकार घेऊन केवळ इतरांचाच नाही तर स्वतःचा दिवसही आनंदी बनवला. त्याचा मार्ग नक्कीच जास्त चांगला आणि प्रभावी होता, नाही का? आणि आता या निबंधातल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या शिकवणीकडे वळूया. कोणत्याही संघर्षात जिंकणं म्हणजे नक्की काय असतं? शेवटची पण एक जबरदस्त गोष्ट ऐका. जुन्या लंडनमध्ये रस्त्यांना आजच्यासारखे मोठे पदपथ नसायचे. त्यामुळे जो भिंतीच्या बाजूने चालायचा तो चिखलापासून वाचायचा. अशाच एका अरुंद रस्त्यावर एक माणूस लॉर्ड चेस्टरफील्ड यांना समोरून भेटला आणि उद्धटपणे म्हणाला. आणि यावर चेस्टरफील्ड यांचं उत्तर ऐका. ते काहीही न बोलता नम्रपणे वाकले आणि म्हणाले, मी नेहमी देतो, आणि स्वतः चिखलात रस्त्यावर उतरले. त्यांनी संघर्षाला सौजन्याने उत्तर दिलं, आणि यातच त्यांची महानता दिसून आली. आणि हेच या गोष्टीचं सार आहे.
खरा विजय समोरच्याला हरवण्यात नाही, तर स्वतःच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण मिळवण्यात आहे. विनम्रतेचा मार्ग निवडून आपण एक मोठा आध्यात्मिक विजय मिळवू शकतो. तर जाता जाता एक प्रश्न, आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्यासाठी कोणता विजय जास्त महत्त्वाचा आहे, भौतिक की आध्यात्मिक? या कालातीत शिकवणीचा आपल्या जीवनात कसा उपयोग करता येईल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.